आज 8 फेब्रुवारी 2025 सत्यशोधक महास्वच्छता अभियानाचा हा राहता शहरामध्ये 22वा दिवस आहे। या 22व्या दिवसाअखेर अतिशय चांगले रिझल्ट राहता शहरात बघावयास मिळतात। सत्यशोधक ग्रुप तर्फे राहता शहरातील तमाम नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या परिसरातील स्वच्छता केली तर राहता शहर स्वच्छ व सुंदर होण्यास अजिबातही वेळ लागणार नाही। आज आपण सावित्रीबाई ज्योतिबा फुले चौक अर्थात चितळी रोडपासून तर सावित्रीबाई ज्योतिबा फुले चौकपर्यंत आज आपण स्वच्छता अभियान राबवलेले आहे। या अभियानामध्ये राहता शहरातील अनेक मान्यवर व जे राहता शहरावर खऱ्या अर्थाने प्रेम करतात ते नागरिक उपस्थित झालेले आहे। हळूहळू या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। आज या राहता शहराचं वैभव वाढलं पाहिजे हीच अपेक्षा ठेवून कुठलाही स्वार्थ न ठेवता या कामासाठी राहता शहरातील नागरिक पुढे येत आहे, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। आज आपण या परिसरामध्ये जो कचरा प्लास्टिक जे अनावश्यक होतं ते साचलेलं होतं ते आपण आज गोळा करून शक्य होईल तितकं पेटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचं कारणही तसंच आहे की राहता नगर परिषदेकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा अभाव आहे। स्वच्छता केल्यानंतर तो कचरा 4-4, 5-5 दिवस उचलला जाऊ शकत नाही। आम्ही कर्मचाऱ्यांना दोष देत नाही, परंतु या प्रशासनाकडे मनुष्यबळाची निश्चितच कमी आहे। राहता शहराचा विस्तार, लोकसंख्या या सर्व गोष्टींचा विचार केला तर राहता शहरामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे निश्चितच गरजेचं आहे। तसेच राहता शहराचा नावलौकिक हा स्वच्छ व सुंदर शहरामध्ये फक्त तालुक्यात अथवा जिल्ह्यात प्रथम येण्याचे आपण स्वप्न बघत नसून राहता शहराची देश पातळीवर चर्चा व्हावी हाच एक प्रामाणिक हेतू ठेवून आम्ही सत्यशोधक ग्रुपचे सदस्य राहता शहरात हे स्वच्छतेचं अभियान राबवण्यास सुरुवात केलेली आहे। आम्ही राहता शहरातील सर्व परिसरातील नागरिकांना नम्रपणे आव्हान करतो व विनंती करतो की आपण जर प्रत्येकाने ह्या अभियानात प्रत्यक्ष सहभागी न होताही अप्रत्यक्षरित्या आपण आपल्या परिसरात कुठल्याही प्रकारचा कचरा निर्माण होणार नाही, इतस्त टाकला जाणार नाही। राहता शहराचा प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौक, प्रत्येक वस्ती ही प्लास्टिक कचरामुक्त व्हावी हीच आमची अपेक्षा आहे। आज आपण बघू शकतो की राहता शहराच्या चहूपेर कुठल्याही रस्त्याला आपण चक्कर मारला तर रस्त्याच्या कडेला भयंकर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा साचलेला दिसून येतो। हा कचरा शेतीसाठी निश्चितच एक धोक्याची घंटा आहे। यामुळे सुपीक शेतीसुद्धा नापीक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। माननीय पंतप्रधानांनी स्वच्छतेचं आव्हान केलेलं आहे, परंतु असे दिसून येते की या व्यवस्थेमध्ये अनेक ज्या उच्च पदावर बसलेल्या व्यक्ती आहेत त्या आपल्या अधिकारांचा योग्य वापर करत नाही। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य हे दिवसेंदिवस धोक्यात येत चाललेलं आहे। तरी आम्ही राहतेकरांना नम्र आव्हान करतो की यापुढे प्रत्येक शनिवारी राहता शहरामध्ये महास्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे। त्या अभियानामध्ये आपण प्रत्यक्ष सहभागी व्हा अथवा आपण आपल्या आपल्या परिसरामध्ये स्वच्छता करा। इतकंही जरी केलं तरी आपण आपल्या गावासाठी खूप काही केल्याचं आपल्याला सार्थक मिळेल। आज आपण बघू शकतो की राहता वीरभद्र देवस्थानचे माजी विश्वस्त वीरेश भाऊ बोठे हे सुद्धा या कार्यक्रमात आज सहभागी झालेले आहे। त्यांनी हरिरीने काम केलेलं आहे। राहता शहरामध्ये सर्व व्यक्तींनी आपल्या पदाचा मानाचा विचार न करता
फक्त आपल्या शहराचा, आपल्या गावाचा व सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा विचार केला तर राहता शहर स्वच्छ व सुंदर होण्यास वेळ लागणार नाही. आपण बघू शकतो या परिसरामध्ये हे जे ड्रेनेज करण्यात आलेले आहे, या ड्रेनेज होल अनेक दिवसापासून ओपन आहे. या ठिकाणी कुठलाही अपघात होऊ शकतो. लहान बालक, प्राणी यामध्ये जर पडला तर त्याचा जीव गमावा लागू शकतो. या सर्व गोष्टींकडे प्रशासनाने अतिशय बारकाईने लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. प्रशासन ज्या वेळेस अशा प्रकारची कामं करत असतं, त्या ठेकेदाराकडून ही कामं दर्जेदार पद्धतीने झाली पाहिजे. यासाठी निश्चितच लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. कुठलाही काम, शासकीय काम पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही ठेकेदारास पेमेंट होणार नाही याची दक्षता घेणं अतिशय गरजेचं आहे. हा जो खर्च होतो तो सामान्य जनतेच्या टॅक्समधून गोळा झालेला पैसा असतो. त्या पैशाचा अपव्यय होता कामा नये हे या सर्व व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी समजून घेऊन राहता शहरात यापुढील काळामध्ये काम करणं अतिशय गरजेचं आहे. पुढील आठवड्यामध्ये आपण या राहता शहरामध्ये नवनाथ मंदिर जाणारा रोड अर्थात सावित्रीबाई ज्योतिबा फुले या चौकापासून तर पुढे नवनाथ मंदिराकडे पुन्हा स्वच्छता अभियान राबवणार आहोत. या स्वच्छता अभियानात परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा इतकीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.